चला तर फायनली मी माझे वर्कचे ब्लाऊज एक त्याच्यामधलं बीड्स लावून छान असं सुंदर केलेलं आहे. वेअर केल्यानंतर दाखवते. बघूया आता कधी आपल्याला मुहूर्त भेटतो घालायला. ब्लाऊज असे बीड्स लावलेले आहेत. हाय फ्रेंड्स, तर चला मी इथे ना ऑलरेडी माझं ब्लाऊज बीड्स लावायला घेतलेला आहे. ते तुम्हाला सांगावं म्हटलं, तुम्हाला दाखवते मी. एक म्हणजे अर्धी स्लीव झालेली आहे, दाखवते. हे बघा, हे आहे सामान माझं बीड्सचं आणि वर्क सुद्धा मीच केलेलं आहे. आणि अशी लावत आहे मी बीड्स. हे बघा, आता खूप दिवस झालं, अर्धच झालेलं आहे, आता जस्ट लावलेला आहे. आणि हे साईड राहिलेली आहे. अशा प्रकारे मी बीड्स लावलेले आहेत. घरीच लावलेले आहेत बरं का, हाताने. आणि हे आहे वर्कची डिझाईन, जे की तुम्ही पाहिलीच आहे. आणि हे बीड्स ना प्रॉपरली ना एकदम मॅच झालेत ब्लाऊजला बरं का, एकदम असे छान. कारण मी ही ब्लाऊज वेअरच केलं नाही, म्हणून म्हटलं चला, खूप दिवस झालं ना लावावं म्हणते, पण लावणंच होत नाही. आज फायनली आता एक तरी स्लीव्स पूर्ण कंप्लीट करणार आहे. आणि कंप्लीट झाल्यानंतर पण तुम्हाला मी दाखवते. तर चला. चला तर फायनली मी माझे वर्कचे ब्लाऊज एक त्याच्यामधलं बीड्स लावून छान असं सुंदर केलेलं आहे. एवढं छान दिसत आहे ना, एकच मिनिट तुम्हाला दाखवते. हे बघा, बीड्स ना किती सुंदर शाईन करतं ब्लाऊज. दोन्हीही स्लीव्हजला मी लावून घेतलेला आहे. आणि मला कंप्लीट 2 तास गेलेले आहेत. 5ला बसलेले होते, 6-7 वाजलेले आहेत. हे बघा, प्रॉपरली अशी आहे काहीशी ब्लाऊजची डिझाईन. हे बघा अशी. आणि हे मी आत्ता लावलेले आहेत बीड्स. बीड्समुळंच राहत होतं. तर चला, मला सांगा तुम्हाला हे माझं ब्लाऊज कसं वाटलं ते. छान असं वेअर केल्यानंतर दाखवते. बघूया आता कधी आपल्याला मुहूर्त भेटतो घालायला. ब्लाऊज असे बीड्स लावलेले आहेत. आणि स्लीव्सची डिझाईन काहीशी अशी आहे. आणि गळ्याची काहीशी अशी आहे, जे की स्टोन थोडे थोडे निघून झालेले आहेत. हे आता कारण ग्लू तेवढा खूप दिवसाचा होता, त्या ग्लूनी मी लावलेलं होतं. तर बघूया, सगळे निघाले तर परत लावूया आपण. तर असं काहीसं माझं ब्लाऊज आहे. चलो, ब्लाऊज आवडला असेल तर नक्की सांगा मला. आणि माझ्या व्हिडिओला छोटूसा झालेला आहे, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय, टेक केअर. वेअर केल्यास नक्की सांगते तुम्हाला मी. बाय.